मूर्तिजापूर येथे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँक सध्या केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे आणि विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही अकोला किंवा इतर ठिकाणाहून रक्त उपलब्ध करून आणा असा सल्ला दिला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आणि त्यामुळे शासनाच्या आरोग्य सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उपचारासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत आणि मात्र या रुग्णालयातील ब्लड बँकेत अनेकदा आवश्यक रक्तसाठा उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, गर्भवती महिला तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने रक्ताची गरज असते आणि अशा वेळी रुग्णालयातून रक्त उपलब्ध होण्याऐवजी नातेवाईकांना अकोला किंवा इतर शहरांमध्ये रक्ताच्या शोधात फिरावे लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयातील डॉक्टरांकडून देखील बाहेरून रक्त उपलब्ध करा असा सल्ला दिला जातो आणि त्यामुळे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी कसरत होत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाने ब्लड बँक नियमित सुरू ठेवून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध करावा अशी मागणी केली जात आहे. तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणीही होत आहे. एकीकडे शासनाकडून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे दावे केले जात असतानाच दुसरीकडे मात्र मूर्तिजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकची ही अवस्था अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आता या समस्येवर प्रशासन कोणते ठोस पावले उचलते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी शांबाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. माझं नाव विकास श्रीराम जोंधळेकर, मूर्तिजापूर, जुना दर्यापूरवर राहतो मी. माझे वडील इथं जवळपास 8 दिवसापासून ॲडमिट आहे. त्यांना ब्लडची आवश्यकता आहे. तर डॉक्टर साहेबाचं म्हणणं असं आहे की बा आमच्याकडे ब्लड उपलब्ध नाही आहे, ओ पॉझिटिव्हचा. तर तुम्ही बाहेरून कुठूनही तुम्ही ॲडजस्टमेंट करून ब्लडची सुविधा करू शकता, नाही तर अकोल्याला रेफर होऊ शकता. ब्लड बँकमध्ये गेलो तिथं म्हणते आमच्याकडं अवेलेबलच नाही म्हणते, कुठल्याही प्रकारचं ब्लड अवेलेबल नाही म्हणते. तुम्हाला कुठे जायचं जा म्हणते, पण आमच्याकडे नाही म्हणते. मला सांगा काय तुम्ही आज समस्या घेऊन इथे हिंडत आहेत बराच वेळ? आम्ही अशासाठी हिंडत आहोत. आमचा म्हातारा इथं भरती केलेला आहे. किती दिवस झाले ऍडमिट? 5-6 दिवस झालेले आहेत. कम से कम 7 दिवस होता. तर बुड्याला रक्त कमी आहे. तर मी म्हटलं मग रक्त कमी आहे, तुम्ही सांगून राहिले तर इथंच दे ना. आपल्या सरकारी दवाखान्यात रक्त नाही काय? तर ते म्हणत नाही बा इथं काही रक्त नाही आपल्या आल्या इथं, म्हणजे ब्लड बुड्याचं नाही, तुम्ही कुठूनही आणा, नाही तर देणारा. तर आम्ही म्हटलं बा आमच्या थोडे माणूस तर कोणताच नाही, माणूस आणा कुठून. तर म्हणत मग तुम्ही अकोल्याला जा किंवा अजून कोणी रक्तवाला पाहत. आमची गरिबी परिस्थिती आहे. आम्ही जर विकट बुलेट दिलं असतं तर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये कशाला आलो असतो. आमची अशी अपेक्षा आहे की रक्त आम्हाला इथंच मिळलं पाहिजे. मला सांगा आज आपण ब्लड बँकेच्या समोर संताप व्यक्त केलेला आहे आणि एका निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काय नेमका हा प्रकार आहे, का बरं संताप व्यक्त केलेला आहे? प्रकार असा आहे की इथं वारंवार मागणी करूनही गोरगरीब लोकांना इथं ब्लड भेटत नाही. आता हा एक माझ्यापाशी फॉर्म आहे, हाही प्रायव्हेटमधून मी अरेंज करून द्यायला लागलो. आपल्या इथं 4-4, 5-5 कर्मचारी आहे, ब्लड स्टोरेज सेंटर पण आहे, पण इथं एकही बॅग नाही आहे. एकही बॅग नाही. इमर्जन्सी अगर पेशंट आला बी त्याला बॅग कुठून आणणार आहे? अगर ह्यांना जर रेफर केला तो वाचणार का जीवन? माझी मागणी अशी आहे की 3-3, 4-4 कर्मचारी असताना इथं ब्लड का नाही भेटत? आता हा एक पॉईंट, हाही प्रायव्हेटमधून करून द्यायला लागलो. माझं म्हणणं असं आहे की यांना हे मागणी का नाही करत, लेडीजला का नाही करत? 2-2, 3 कर्मचारी असताना बी इथं ब्लड नाही, काहीच नाही. अगर असं चालत राहणार तर आमचा एक इशारा समोर आहे. येणाऱ्या सोमवारी आम्ही सकाळी 10 वाजता इथं आंदोलन उपोषण करणार आहे आणि अगर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. ही आमची ठाम भूमिका आहे. रुग्णसेवकांकडून किंवा येणाऱ्या रुग्णांकडून ब्लड बँकेबद्दल मोठी तक्रार आरोप केला जात आहे. काय नेमका प्रकार? नाही, अगोदर आपल्या इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड बँक होती, परंतु त्याचे नॉर्म्स होते की साधारण 2000 कलेक्शन झालं पाहिजे, असं काही आहे. त्याचे नॉर्म्स आहेत, FDA चे नॉर्म्स आहेत त्याचे. तर त्यामुळे ते तेव्हा कलेक्शन तेवढं नव्हतं. तर तेव्हा माहीत नाही काय झालं, तर ती ब्लड बँक बंद पडली.
आता ब्लड स्टोरेज युनिट आहे आपल्याकडे. ब्लड स्टोरेज युनिट म्हणजे कसं, आपल्याला एक मदर बँक राहते. जसं लेडी हार्डिंगची आता वुमन्स हॉस्पिटलची मदर बँक आहे आपल्याला. तिथून आपण प्रत्येक ग्रुपचे एक एक 2 2 3 3 असे हे आणतो, ब्लड ग्रुप जे हे आणतो, समजा ब्लड आणतो आणि मग आपल्या इथं देतो. आपल्याकडे टेक्निशियन आहे आणि ते आणायचं काम आपण करतो. पण सध्या उन्हाळ्याच्या दिवसात कसं थोडंसं शॉर्टेज राहतो ब्लडचा. हिवाळ्यात डोनेशन कॅम्प पण जास्त होतात आणि डिमांड पण कमी राहते. उन्हाळ्यात डोनेशन कॅम्प कमी होतात. म्हणजे जे तुमचे दर महिन्याला कॅम्प व्हायचे ते आता 3 महिन्याला 4 महिन्याला कॅम्प होऊन राहिले समजा. आणि आपल्या मूर्तिजापूरमध्ये जर डोनेशन कॅम्प होत असतील तरी ते जर लेडी हार्डिंगला जमा झालं समजा ब्लड, तर तिथं डिमांड फक्त मूर्तिजापूरची नाही आहे. तिथं अकोट आहे, बार्शी टाकळी आहे, बाळापूर आहे, तसारी आहे, सगळेच आहेत. आता त्यामुळे त्यांना असं म्हणता येत नाही की बाबा हे मूर्तिजापूरचं ब्लड आहे तर मग आम्ही तुम्हाला अकोटला देत नाही, असं ते करू शकत नाही. दुसरं असं आहे की आपल्या इथून जे कॅम्प होतात, आता मी काल माहिती काढली त्याची, तर त्यात गव्हर्नमेंटला पेक्षा प्रायव्हेटला आपल्या इथून कॅम्प दिले जातात बऱ्याच प्रमाणात. तर काल आम्ही रविभाऊ माडकर आणि आम्ही बसलो होतो. आमचं आता या वर्षीचं ठरलेलं आहे आपलं की आपण गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त कॅम्प देणार आहे आणि आपलं कलेक्शन आपण 2000च्या पर्यंत आपण करायचं हे चालू आहे, मानस आहे आपला. आणि तसंच या DPC-मध्ये काल जी मीटिंग झाली, माननीय आमदार साहेब यांच्यासोबत पण हे चर्चा झालेली आहे. तर नवीन बिल्डिंग पाहिजे त्यांना ॲक्च्युली ब्लड बँकेची. हे जुनं जे आपले ब्लड बँक आहे ते तसं चालत नाही. त्यांचं नॉर्म्स ठरलेले आहेत की एंट्री इथून असली पाहिजे, एक्झिट इथून असला पाहिजे, एवढा स्क्वेअर फीट एरिया पाहिजे, हे सगळं पाहिजे त्यांना ॲक्च्युली. तर त्या नॉर्म्सनुसार आपल्याला DPC-मध्ये ब्लड बँक भेटायची शक्यता, म्हणजे बांधकाम करून द्यायची शक्यता आहे. त्यानंतर मग प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईल. दुसरं एक आहे की आपल्याकडे आता रुग्णांचं प्रमाण वाढून राहिलं, कारण आपल्या सेवा थोड्याशा आपण वाढवलेल्या आहेत. जनरल सर्जन आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, नंतर गायनेकोलॉजिस्ट आहे, हे सगळे जे आहे समजा. तर यामुळे ब्लडची रिक्वायरमेंट जी आहे ती वाढून राहिली. शिवाय आजूबाजूच्या 4 PSC आहे, तिथून पण आपल्याकडे ॲनिमियाचे पेशंट येतात, तेव्हा स्त्रिया वगैरे येतात. तर त्यांना ब्लडची रिक्वायरमेंट ही जास्त आहेच. तर त्याच्यासाठी कोपअप करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत, करून राहिलो आपण प्रयत्न. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.